श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही जर कोणत्या अडचणीमध्ये असाल, कोणत्या दुःखामध्ये असाल, संकटामध्ये असाल, तर तुम्ही एक स्वामी सेवा करून नक्कीच बघा. खूप फायदा होईल. त्या संकटातून, अडचणीतून, दुःखातून स्वामी तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्वामींची सेवा करायची. तर असं नाही की आपण दुःखातच असायला हवं. आपण सगळं काही चांगलं असताना सुद्धा स्वामी सेवा करू शकतो. अनेक वेळा काय असतं की सगळ्या गोष्टी आपल्या घरी असतात, अगदी सगळ्याच गोष्टी असतात, पण तरीसुद्धा अनेक वेळा आपली एखादी इच्छा असते जी पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असतं. कारण काय असतं की छोटी मोठी दुःख का होईना, पण प्रत्येकाला काही ना काही दुःख ही असतातच. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. तर खरंच आहे, ह्या जगामध्ये सगळी सुख आहेत अशी व्यक्ती कुणीही नसते. प्रत्येकाला काही ना काही दुःख असतंच. तर आता मी अशी एक स्वामी सेवा सांगणार आहे की जर ती सेवा तुम्ही केलीत ना, तर कितीही मोठी तुमची अडचण असेल, कितीही मोठं दुःख असलं, संकट असलं तुमच्यावरती, तरीसुद्धा त्यातून स्वामी तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील. तर आता ती सेवा कोणती आहे? तर ती सेवा आहे स्वामींची नवगुरुवारचं ते व्रत आहे. तर ते व्रत तुम्ही जर केलं तर नक्की 100% गुरुवार पूर्ण होण्याआधीच तुमची इच्छा नक्कीच पूर्ण झालेली असेल, किंवा त्या दृष्टीनं तुम्हाला स्वामी संकेत नक्कीच देतील. तर आता गुरुवारचं हे व्रत कसं करायचं आणि या व्रताचे नियम काय आहेत? तर आता या व्रताचे नियम, तर खाण्यासंबंधी असे कुठलेही नियम नाहीत. म्हणजे तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, डाळी वगैरे सगळ्या खाऊ शकता. गुरुचरित्र पारायणामध्ये जसे नियम असतात तसे या व्रतामध्ये कुठलेही नियम नाहीत. शिवाय तुम्ही परक्या घरचं खाऊ नका असं वगैरे सुद्धा नाही. फक्त ज्या दिवशी गुरुवार असतो त्या दिवशी शक्यतो तुम्ही परान्न टाळा. एरवी तुम्ही परक्या घरी वगैरे खाऊ शकता, तोही नियम तुम्हाला पाळण्याची गरज नाही. पण एक नियम आहे, तो मात्र तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पाळावा लागेल. आणि तो नियम म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. किमान जी व्यक्ती हे गुरुवारचं व्रत करणार आहे त्या व्यक्तीनं तरी पूर्णपणे मांसाहार बंद करायचा. आता घरातील बाकीची लोक जर खाणार असतील तर त्यांना खाऊ द्या. कारण काय असतं की गुरुवार म्हणजे हे व्रत अनेक वेळा काय होतं की 2 ते 2.5 महिन्यांपर्यंत चालतं. मग या काळामध्ये इतके दिवस घरातली लोक जर मांसाहार करणारी असतील तर इतके दिवस ती नक्कीच थांबत नाहीत. आणि त्यांच्यावरती जर आपण जबरदस्ती वगैरे केली की खाऊ नका, तुम्हाला मिळणारच नाही, किंवा नाहीच म्हणजे खायचंच नाही, तर अनेकदा घरामध्ये वादविवादसुद्धा होतात. आणि स्वामी सेवा करत असताना, कुठलंही व्रत करत असताना घरामध्ये कलह होण्यापेक्षा, वादविवाद होण्यापेक्षा खरं तर ज्यांना खायचं आहे त्यांना खाऊ द्यात, काहीही फरक पडणार नाही. फक्त जी व्यक्ती व्रत करणार आहे त्या व्यक्तीनं मात्र खायचं नाही, तिनं तेवढं पाळायचं आहे. तर मग हे व्रत कसं करायचं? तर तुम्ही कोणत्याही महिन्यापासून या व्रताला सुरुवात करू शकता, कुठल्याही महिन्यापासून. मग कोणत्याही दिवशी एका गुरुवारी काय करायचं की सकाळच्या वेळी एक 10 वाजेपर्यंत की देवासमोर जाऊन बसायचं. तिथे एक चौरंग ठेवायचा आणि खरं तर तुम्ही मांडणी करून हे व्रत करा. कारण काय आहे की ज्यावेळी आपण मांडणी करून जेव्हा करतो त्यावेळी घरातही वातावरण खूप, म्हणजे घरातही खूप छान वाटतं. आणि आपल्यालाही खूप प्रसन्न वाटतं. त्या व्रताचं पावित्र्य राखलं जातं. म्हणजे अनेक वेळा, आणि जर घरामध्ये अगदीच जागा वगैरे कमी असेल तर तुम्ही फक्त वाचन वगैरे करू शकता, पण शक्यतो तुम्ही मांडणी करा. मांडणी करून तुम्ही हे व्रत करा. तर मांडणी करत असताना चौरंगावरती फोटो ठेवायचा स्वामींचा, किंवा मूर्ती जे काही तुमच्या घरामध्ये असेल ते नेहमीसारखीच आपण मांडणी करून घ्यायची.
आणि म्हणजे असंच की फोटो ठेवून झाल्यानंतर विघ्नहर्ता गणपतीची पूजा करायची, कलश ठेवायचा, समई लावून घ्यायची, नैवेद्यासाठी फळ ठेवायचं, पाटाभोवती रांगोळी काढायची, जपमाळ ठेवायची पाटावरती. अशा पद्धतीनं तुम्ही मांडणी करून घ्या आणि मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करायचं आहे. तर खरं तर या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तुम्हाला सगळे एकाच वेळेस खरं तर वाचायचे आहेत. पण अनेक वेळा काय होतं की अनेक लोकांना जर पहिल्यांदा करणार असतील तर त्यांना एका वेळी 21 अध्याय वाचणं शक्य होत नाही. मग त्या लोकांनी काय करायचं तर समजा जर मध्ये काही कारणासाठी उठावं लागले तर काहीच हरकत नाही, उठू शकता तुम्ही. पण एक लक्षात ठेवा की उठल्यानंतर विनाकारण कुठेही वेळ वाया घालवू नका. अगदीच तुम्हाला कंटाळा वगैरे आला असेल तर थोडा वेळ तुम्ही पडू शकता. पण अनेकदा काय होतं की इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसू नका, फोनवरती विनाकारण टाईमपास करू नका. थोड्या वेळानंतर थोडं बरं वाटल्यानंतर पुन्हा तुम्हाला राहिलेले अध्याय वाचून पूर्ण करायचे आहेत. आणि त्यानंतर पूर्ण वाचून झाल्यानंतर ग्रंथाला एखादा गोड पदार्थ करायचा, नाहीतर साखर ठेवायची, खडी साखर ठेवायची, नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. अशा पद्धतीनं तुम्हाला 9 गुरुवारी हे व्रत करायचं आहे. संकल्प करा व्रत सुरू करण्याआधी, वाचन करण्याआधी पहिल्या गुरुवारी फक्त संकल्प करायचा आहे. मग 9 गुरुवार पूर्ण होईपर्यंत पुन्हा संकल्प करण्याची गरज नाही. संकल्प करून वाचायला सुरुवात करा. वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करा आणि दिवसभरामध्ये कुणालाही कसलंही वाईट बोलू नका. कधीच कुणाला कधीही वाईट बोलू नका. आणि जर घरी कोणी गरजवंत आला तर त्यांना नक्कीच यथाशक्ती दानधर्म करा. तुमच्या घराच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करा. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला 9 गुरुवारपर्यंत हे व्रत करायचं आहे. बघा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा, जी काही इच्छा तुम्ही संकल्पामध्ये बोलून दाखवली असेल ती नक्कीच स्वामींच्या कृपेनं पूर्ण होईलच. पण हे व्रत करत असताना मनाची एकाग्रता ढळू देऊ नका. कारण अनेक वेळा काय होतं की माणसं 1-2 गुरुवार झाले की नंतर कंटाळा करतात. तर तसं करू नका. जो काही संकल्प केला आहे तो निर्विघ्नपणे पूर्ण करा. बघा तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ.